महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत वर्षा बंगल्यावरती महत्त्वाची बैठक पार पडते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या बैठकीला उपस्थित आहेत। प्रशासकीय कामकाज, मराठा आंदोलन पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते असं आपल्याला सूत्रांकडून कळतंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक सुरू आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसंदर्भात आणि मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांचं मुंबईतील आंदोलन, उपसमितीचं पुनर्गठन याबाबत यामध्ये चर्चा होणार आहे। ऐन गणेशोत्सव काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि गणेशोत्सव काळामध्ये जर जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। चला या बैठकीबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी आपल्या बरोबर आहेत। श्रीकृष्ण, या बैठकीचा अजेंडा आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे, चर्चेचे महत्त्वाचे मुद्दे कोणते असणार आहेत? नक्कीच विशाल, आपण पाहू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आहे ती स्थानिक येत्या काही काळात जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात। त्याचबरोबर महानगरपालिका देखील जे आहे त्या निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि काही पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणाची कुठे आणि किती ताकद आहे यावरती जे आहे ती आजची महत्त्वाची बैठकीत जे चर्चा होऊ शकते। आणि त्याचबरोबर महायुतीची नेमकं कुठे आणि किती याबाबत कुठे जी आहे महायुतीच्या जे आपले प्रमुख नेते असतील किंवा या सर्वांना जे आहे ते एकत्र घेऊन कुठे महायुती जी आहे ती महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्यामध्ये ताकद जी आहे ती देखील जी आहे ती त्या सर्व विषयांवरती चर्चा केली जाऊ शकते। आणि महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे ती आझाद मैदान येथे जे आहे ते 28 ऑगस्ट पासून आंदोलनाची हाक दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या आंदोलनात जे आहे ते मनोज जरांगे पाटील मुंबई देखील दाखल होणार आहे। आणि पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी 27 ऑगस्ट पासून जे आहे ते मनोज गणेश उत्सव जो आहे तो सुरू होतोय आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वच गणेश भक्त जे आहे ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होतात। बरोबर, या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन या बैठकीत चर्चा केली जाईल आणि पुढली रणनीती जी ती ठरवली जाऊ शकते। धन्यवाद श्रीकृष्ण या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि आता आणखीन एक चर्चेतली महत्त्वाची घडामोड, मराठा समाजाच्या उपसमिती अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील, यापूर्वी उपसमितीचे चंद्रकांत पाटील होते, उपसमितीचे चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष होते, पण आता राधाकृष्ण विखे जे आहेत ते आता या ठिकाणी अध्यक्ष असणार आहेत। सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीबाबत याबद्दल ते आढावा घेत राहतील आणि जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन हे करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहेत। तुषार, पूर्वी चंद्रकांत पाटील या समितीचे अध्यक्ष होते, पण आता राधाकृष्ण विखे पाटील या समितीचे अध्यक्ष असणार आहे, काय माहिती याबद्दल? सरकार बदलल्यानंतर विशाल अनेक समित्यांमध्ये फेरबदल करताना पाहायला मिळाले। त्यामध्येच मराठा समाजासंदर्भातली ही सर्वात महत्वपूर्ण उपसमिती आहेत आणि या समितीचे अध्यक्षपदी आता राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ही समिती प्रामुख्याने मराठा समाजासाठी ज्या योजना असतात, प्रामुख्याने सारथी असेल किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळासारखं या योजना असतील ज्या मराठा समाजासाठी राबवल्या जातात, त्यामधून विकास होताना पाहायला मिळतो, या संदर्भातला आढावा घेताना पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे आरक्षणाचा विषय हा सर्वात प्रथम प्राथमिकतेचा मुद्दा या समितीचा असणार आहे। म्हणूनच ही समिती न्यायप्रविष्ट प्रकरणामधल्या शासनाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी ज्या वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे त्या संदर्भातलं कोऑर्डिनेशन ही समिती करताना पाहायला मिळणार आहे। आपण सर्वात महत्वाचे म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीसोबत देखील समन्वय ठेवण्याचं काम ही समिती करणार आहे। उद्या मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, त्यांच्या सोबत आंदोलनासंदर्भात जे शिष्टमंडळ भेटायला जाणार आहे ती ही उपसमिती असणार आहे। त्यांच्या बाबी, आंदोलनाची दिशा ही जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर ही समिती आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधताना पाहायला मिळाले। सर्वात महत्वाची बाब म्हणजे जात प्रमाणपत्र देण्यात येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तो अडचणींचा सामना बरोबर अशा ज्या अडचणी आहेत ते मिटवण्याकरता म्हणून ही उपसमिती आणि त्या समितीतले सभासद शिवाय अध्यक्ष काम करतील। पुढे पाहूयात, मंत्री भरत गोगावले यांनी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची वैयक्तिक सहाय्यकपदी केलेल्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी नाहीच आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला याबद्दलची माहिती दिली आहे। संबंधित शिक्षकांची शाळेतून मंत्रालयात झालेली नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं कळतं। मुख्यमंत्री कार्यालयाच्या याबद्दल सूचना आहेत। मुख्यमंत्री कार्यालयानं घालून दिलेल्या नियमावलीनुसार PA, PS, OSD ची नेमणूक करताना
संबंधित शासकीय कर्मचारी हा शिक्षक किंवा पोलीस शिपाई अधिकारी नसावा असं देखील त्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. आणि आता इतरही घडामोडी. मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. हा वाद थांबत नाहीये. बोरिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील दुकानदाराला मराठी बोलायला सांगितल्यानंतर त्याने नकार देत अपमान केला आणि यानंतर मनसैनिकांनी मनसे स्टाईलने दुकानदाराला उत्तर देत कान धरून माफी मागायला लावली आहे. मराठीत बोल ना. किती दिवसापासून इथे आहे कॅन्टीन मध्ये? 4-5 दिन. त्याच्या आधी त्याच्या आधी कुठे काम करत होता? हाँ तो अभी आया तो वो करने नहीं आता है. तेरा कार्ड बता इधर का, रेलवे का कार्ड बता. आणि मी मराठी शिकणार. माझी चूक झाली. बोल. माझी चुकी झाली, माफ कर मला. मी मराठी बोलेल. मी आजपासून मराठी शिकेल. मराठीत बोल. पुढे आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की चित्रपट जॉली LLB 3 विरोधात CBFC बोर्डासमोर तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी याबद्दलची तक्रार दाखल केली आहे. चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य म्हणजे न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवरती हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय. जॉली LLB 3 हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठा वाद उभा राहिला. आणि त्या टीजर मध्ये स्पष्टप्रमाणे दिसत आहे की जे माननीय जजेस असतात कोर्टामध्ये ते लोकांना न्याय देतात आणि वकील असतात ते त्यांचा न्यायाची लढाई लढतात. त्याच्या अगेन्स्टमध्ये त्याने रॉंग स्टेटमेंट, रॉंग डायलॉग दिलेला आहे आणि भरपूर गोष्टी अशी आहे जे याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. म्हणून हे सेन्सर व्हावी आणि जोपर्यंत सेन्सर होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती स्टे लावा अशी मागणी करून ही शिकायत आज CBFC बोर्डसमोर दाखल केली गेली आहे. पुढे बहुत बीडच्या वडवणी न्यायालयातील सरकारी वकिलाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात न्यायाधीशासह अन्य एकावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. 2 दिवसांपूर्वी वडवणी न्यायालयातील सरकारी वकील विनायक चंदे यांनी न्यायालयातच गळफास देऊन आत्महत्या केली होती. या घटनेत पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटच्या आधारे आणि कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरनं वडवणी न्यायालयाचे न्यायाधीश रफी शेख आणि अन्य एकावरती वडवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला गेला आहे. त्या चिठ्ठीमध्ये 2 व्यक्तींचा उल्लेख आहे. त्या 2 व्यक्तींना लगेचच्या लगेच त्या 2 व्यक्तींवर कारवाई व्हावी. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सध्या एक महत्त्वाची बैठक पार पडते आहे. ज्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि 2ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. प्रशासकीय कामकाज, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसंदर्भात आणि मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी मुंबईत दिलेली आंदोलनाची हाक, या पार्श्वभूमीवरती या बैठकीला विशेष महत्त्व आहे. मराठा आरक्षण उपसमितीचं एक प्रकारे पुनर्गठनही झालेलं आहे. त्याच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळातले सण उत्सव मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी मुंबईत धडकण्याचा दिलेला इशारा आणि अन्य घडामोडींच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडते. यापुढची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणींना फोन केला. तक्रार देऊन सुद्धा अधिकारी दखल घेत नसल्यानं मुख्यमंत्र्यांनी लोकमतच्या बातमीची दखल घेत वाकोला ब्रिजच्या दुरवस्थेसंदर्भात भाष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतल्या खड्ड्यांबाबत चर्चा करत हे खड्डे बुजवण्याचे आदेश महापालिकेला दिले. आणि या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरती एक पोस्ट शेअर केली आहे आणि एकनाथ शिंदेंवरती काही गंभीर आरोप केलेत. आपण पाहूया. आदित्य ठाकरे आपल्या पोस्टमध्ये असं म्हणतात की त्यांच्या भ्रष्ट कारभारानं मुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही. वाकोला पुलावरील खड्ड्यांचा व्हिडिओ वरुण सरदेसाईंनी शेअर केला. सातत्यानं सांगतोय 5 कंत्राटदारांना हाताशी धरून त्यांनी स्वतःचे खिसे भरले.
एक गंमत आहे की या भ्रष्ट कारभाराला त्यांच्याच पक्षाचा पाठिंबा 2 वर्ष होता. त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुतलं आणि त्यांनीच मुंबईची तिजोरी धुतली. आणि आपल्या राज्यातला शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्याला निमित्त ठरतंय ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांचं एक विधान. शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन आपण कधी दिलं होतं का, असा सवाल काही महिन्यांपूर्वी विचारणारे अर्थमंत्री अजित पवार आता असं म्हणतायत की शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल. अहिल्यानगरच्या नेवासेमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्यांना आत्महत्या केली होती. त्याचवरनं वातावरण तापू लागलंय. गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक भागात पिकांचं अतोनात नुकसान झालंय. कर्ज काढून जगवलेलं पीक पुरात वाहून गेल्यानं बळीराजा हवाल दिलाय. आणि अशावेळी एकीकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हाती आहेत ते अजित पवार म्हणतात की योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेऊ. तर शेतकरी कर्जमाफी संदर्भात याआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान काय होतं तेही पाहूया. परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ. आता तशा प्रकारची परिस्थिती नाही. त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा. शेतकरी कर्जमाफीबाबत काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत त्याच्यावर. ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? कुठं निर्णय घेतला? आश्वासन का दिलं? कुणी दिलं? राजू शेट्टी म्हणताय. कुणी दिलं? विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं. महायुतीने दिले. तर आता अजित पवार म्हणतात की योग्य वेळेला कर्जमाफीचा निर्णय घेऊ. त्यांनी काय भाष्य केले आपण पाहूया. योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना. एक मिनिट हे का, आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं. जाहीरनाम्यात पुढं 5 वर्ष आम्हाला निवडून द्या, आम्ही ही गोष्ट करू. आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणार आहे, परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे. आत्ता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे. वीज माफी 20,000 कोटी रुपयाची वीज माफी. कशाला म्हणतात 20,000 कोटी? आणि आत्ताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करतंय किंवा मार्ग काढून देतंय ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर अजित पवारांनी कर्जमाफीबद्दल केलेल्या विधानावरती बच्चू कडूंनी काही सवाल उपस्थित केलेत. आता दुष्काळ पडलेला आहे. ओला दुष्काळाचं सावट महाराष्ट्रात आहे. शेतीमालाला कुठलाही भाव नाही. कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे आणि आत्महत्येचं लोन विदर्भातून आता पश्चिम महाराष्ट्रात घुसत आहे. अशी वाईट परिस्थिती सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आहे. आणि अजितदादा आता पुन्हा सांगितलं की आमची योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू. अजितदादांना आमचा प्रश्न आहे की तुमची योग्य वेळ कधी येणार, कुठल्या महिन्यात येणार, कुठल्या वर्षात येणार, तेवढं सांगितलं पाहिजे. आधी किती आत्महत्या झाल्या म्हणजे तुमच्या योग्य वेळी ते स्पष्टीकरण दिलं पाहिजे. लक्ष्मण हाके यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माळी समाजातनं संताप व्यक्त होतोय. सोशल मीडियावरती लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, ज्यानंतर माळी समाजाकडनं हाकेंच्या विधानाचा राज्यभरात निषेध व्यक्त होताना दिसला. त्यामुळेच आमरण उपोषणात हाकेंच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ देणाऱ्या ॲडव्होकेट नवनाथ वाघमारेंनी हाकेंचे कान टोचले. आपल्या विधानामुळे ओबीसींमध्ये त्यातही प्रामुख्यानं माळी समाजात नाराजी पसरल्याचं लक्षात आल्यावरती हाकेंनी तात्काळ पुढे येत याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. AI तंत्रज्ञानाचा वापर करून हा व्हिडिओ बनवला गेल्याचा दावा हाकेंचा आहे. त्याचवेळी हाकेंच्या वादग्रस्त विधानावरती भुजबळांनी प्रतिक्रिया देत हाकेंना समज दिली आहे. काय माळ्यांची दुखणी आहे. ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून घरघराकडे चाललं. हे त्यांच्या पोटात दुसऱ्याची पोरं दोन काय ती कामाची नाही ती. बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्याने वर दिला नाही तर येऊ दिला नाही. मग आता काय करायचं? छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं काम केले म्हणून त्यांच्याकडे ओबीसीचा मशिया म्हणून पाहिलं जातं. आणि जर तुम्हाला हा खोडसाळपणा आहे. ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा हा शांत डोक्यानं रचलेला प्लॅन आहे.
AI द्वारे इथल्या पंतप्रधानांना सोडलं जात नाही. अरे लक्ष्मण हाके तर रोज हजारो लोकांबरोबर संवाद साधणारा लक्ष्मण हाके एकदम कॉमन मॅन आहे. भुजबळ साहेबांचा आणि माझा सकाळी संवाद झालेला आहे. माझ्या नेत्याची माझ्या पाठीवरची थाप ही हा लढा लढण्यासाठी अजून ऊर्जा प्राप्त करणारी आहे. असं की सकाळीच त्यांचे 2-3 वेळा फोन आले होते आणि मग नंतर मी त्यांच्याशी बोललो मोकळा झाल्यानंतर. तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे. आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कुणी आता कॉमेंट करायची नाही.